अमृतचंद्राचार्यांचं 54 नंबर गाथा आहे आणि जयसेनाचार्यांची थोडं 2-3 पुढे आहेत, 4-5 गाथा आहेत. ही गाथा आहे. एवं सदो विनाशो असदो जीवसहवदियु पादो इति जिणवरे हिमणिदम् अन्योन्य विरुद्धमविरुद्धम. काय सांगेल? अशा प्रकारे जो सत आहे, जीव सत आहे, त्या सतचा सतचा विनाश आणि असतचा उत्पाद होऊ शकतो असं जिनवरांच्या द्वारे सांगितलेलं. अन्योन्य म्हणजे पूर्वी जे सांगितलेलं कथन होतं त्याच्याबरोबर अविरुद्ध आहे. पूर्वी सांगितलं होतं सतचा विनाश होत नाही आणि असतचा उत्पाद होत नाही, आणि इथं सांगतायत की सतचा विनाश होतो आणि असतचा उत्पाद होतो. तर हे दोन्ही जरी सांगितलेलं वेगळं वेगळं असलं तरी सुद्धा अविरुद्धच आहे असं सांगितलं. ह्याच्यामध्ये भावार्थ वाचते जरासं, जे आपण ह्याच्यात घेतलेलं अमृतचंद्राचार्यांच्या टीकेमध्ये जे भावार्थ आहे ना त्याच्यात जरा खुलासा चांगला ते वाचते. जीव द्रव्य स्वभावाच्या अपेक्षेने अनुत्पन्न व अविनाशी आहे, तथापि नरनारकादी पर्यायाच्या अपेक्षेने सतचा वेग आणि असतचा उत्पाद अनुभवाला येतो. काय सांगितलं कळलं का काका? द्रव्य 80 पान आहे. तुम्ही कुठलं पुस्तक घेतलं आहे ना? भावार्थ खाली वाचते की स्वभावाच्या अपेक्षेने द्रव्य उत्पन्न पण होत नाही आणि नष्ट पण होत नाही, म्हणून अनुत्पन्न आणि अविनाशी आहे. तसंच काय सांगितलं? पर्याय आहे ती विनश्वर असते, त्यामुळं कधी मनुष्य आहे तर तो मरणार आणि नारकी झाला, देव झाला. मग त्या क्षणिक सत असणाऱ्या पर्यायाचा उत्पाद आणि व्यय होऊ शकतो, म्हणून म्हटलं नरनारकादी पर्यायाच्या अपेक्षेने सतचा व्यय आणि असतचा उत्पाद अनुभवाला येतो. काय कळलं? काय नाही कळलं का? आपण दाखवतो ना उदाहरण की जीव आहे तो बालक होता, तरुण होता आणि वृद्ध झाला. मग त्याच्यामध्ये जीव आहे तो कायम राहिला का नष्ट झाला, उत्पन्न झाला? जीवाच्या दृष्टीने कायम आहे. आणि किंवा सुवर्ण घेतलं, सोनं घेतलं, त्याचं कडे कुंडल अवस्था होती, ते तोडून मुकुट केलं, मग कडे कुंडल ही अवस्था नष्ट झाली म्हणजे सतचा नाश झाला. कुठल्या सतचा? पर्याय रूप असणाऱ्या सतचा नाश झाला आणि पर्याय रूप असणाऱ्याच असतचा उत्पाद झाला. जी की मुकुट अवस्था नव्हती पूर्वी, ती उत्पन्न झाली म्हणून असतचा उत्पाद झाला. आणि इकडं घेतलं काय? सुवर्ण. सुवर्ण सगळ्या रूपामध्ये समानच आहे, त्यामुळं सुवर्णाच्या अपेक्षेने न उत्पन्न आहे न नाश आहे, म्हणून अनुत्पन्न आणि अविनाशी आहे. मागील 53 गाथेमध्ये हे सांगितले आहे की जीवाचे 5 भावापैकी पारिणामिक भाव अनादि अनंत आहे. औपशमिक, क्षायपशमिक व औदैक भाव साधिसांत आहेत, तर क्षायिक भाव साधी अनंत आहेत. हे आपलं सगळं रिपिटेशन झालंय भरपूर. कोणाला काय शंका असली तर विचारा. साधीपणा व शांतपणा मानला म्हणजे सत कथनचित विनाश व असतचा कथनचित उत्पाद मानावा लागतो. जिथं साधी आणि शांत आहे असं वर्णन आलं तिथं नियमाने एखाद्याचा उत्पाद आणि एखाद्याचा नाश आहे हे मानल्याशिवाय घटवता येणार नाही. म्हणून पर्यायाकडून बघत असलो तर साधी शांत घटतो, पण द्रव्यदृष्टीच्या अपेक्षेने कुठलंही द्रव्य उत्पन्न आणि नष्ट होत नाही. याप्रमाणे जीवाला साधी शांत व साधी अनंत भाव सांगितले आहेत. वरील 3 भावाच्या अपेक्षेने साधी शांतपणा आहे. कुठले 3 भाव काकी? साधी शांत. साधी शांत म्हणजे जे उत्पन्न कुठले 3 भावाच्या अपेक्षेने साधी शांत आहे? हे क्षोभक्षमतेच्या अपेक्षेने औपशमिक म्हणजे क्षोभक्षमतेच्या अपेक्षेने 3 भाव कुठले? 5 भावापैकी 3 भावाच्या अपेक्षेने साधी शांत आहे. औदैक, औपशमिक आणि क्षायपशमिक हे 3 भावाच्या अपेक्षेने जीव साधी शांत आहे. आणि क्षायिक भावाच्या अपेक्षेने साधी अनंत आहे. आणि जीवत्व पारिणामिक भावाच्या अपेक्षेने अनादि अनंत आहे. याच अपेक्षेने 29व्या गाथेत द्रव्यार्थिक नयाच्या मुख्यतेने कथन आहे. 19व्या गाथेशी ही गाथा विरुद्ध भासली तरीही त्यात विरोध नाही.
कारण 19व्या गाथेमध्ये द्रव्यार्थिक नयाच्या मुख्यतेने कथन आहे व 53व्या गाथेमध्ये पर्यायार्थिक नयाच्या मुख्यतेने कथन आहे. यामुळे अविरोध सिद्ध आहे. 29 गाथा काय सांगायला काय घेतलं 29 मध्ये? 19 ची तुलना बघितलो आपण. 29 द्रव्यार्थिक नयाच्या मुख्यतेने. चुकून 29 झाले बरं का ते बहुतेक 19च पाहिजे तिथं. 19च आहे की. नाही नाही, भावार्थामध्ये 29 29 इथे दिले ना. 19 आहे. भावार्थामध्ये 2 ठिकाणी आहे. हो 19 ना. एका ठिकाणी 29 आले ना ते 19च पाहिजे. 3 ठिकाणी आहे 19 19 2 आहे. 29चा काही संबंध नाही आहे तिथं, त्यामुळे तिथं पण 19च पाहिजे. काय माझ्याकडे नाही आहे. ठीक आहे, करेक्शन करायचं असेल पेन असेल पेन्सिल. तर आज त्याची जयसेनाचार्यांची टीका घेऊ आपण. 60 नंबर आहे गाथा जयसेनाचार्यांचा. अथ येते का वाचायला? यद्यपि अथ यद्यपि पर्यायार्थिक नयेन विनाशोत्पादौ भवतः तथापि द्रव्यार्थिक नयेन न भवतः कुठल्या गाथामध्ये? इति पूर्वापर विरोधः नास्ति इति कथयति. आमचा 60 नंबर आहे, तुमची 54 नंबरची आहे का? हे पुस्तक असेल तर 60 नंबर आहे. जयसेनाचार्यांची टीका आहे, त्याच्यात मागं असेल. मग काय सांगितलं? अथ म्हणजे नंतर, जरी पर्यायार्थिक नयाच्या अपेक्षेने विनाश उत्पाद होत असतो तरी सुद्धा द्रव्यार्थिक नयाच्या अपेक्षेने विनाश आणि उत्पाद होत नाही. अशा प्रकारे पूर्व आणि अपर कथनामध्ये विरोध नाही असं सांगतात. म्हणजे जे पण कथन करणार आचार्य ते सापेक्ष असल्यामुळे तिथं कुठेही विरोध येत नाही. अनेकांतमयी जिनवाणी तिथं आपण सर्वथा कथन करत नाही, त्यामुळं त्याच्यामध्ये विरोध येत नाही. एवं सदो विनाशो काय सांगितलं होतं अर्थ? अशा प्रकारे सतचा नाश आणि असत असणाऱ्या जीवाचा उत्पाद होतो असं जिनवरांच्या द्वारे सांगितलेलं अन्योन्य विरुद्ध असताना सुद्धा अविरोधी आहे. एवं सदो विनाशो ते ने वाचायचं. एवं पूर्वगाथा कथित प्रकारेण औदैक भावेन आयुः उच्छेदवशात मनुष्य पर्याय रूपेण सतः विद्यमानस्य विनाशः भवति. परवा दाखवलं होतं आपण हे चार्ट काढून. खडू आणले होते ना. मनुष्य होता तो देव घेतलाय ना पुढं. काय झालं? देव म्हणून उत्पन्न झाला. मग मनुष्य होता त्याचा विनाश झाला, म्हणजे मनुष्य रूप सतचा विनाश आणि देवरूप सतचा असतचा उत्पाद. म्हणजे ही सतरूप होती ना अवस्था, आता विद्यमान होती ती नष्ट झाली आणि असत म्हणजे नसलेली देव पर्याय उत्पन्न झाली. मग हे सांगायला लागले. एवं अशा प्रकारे पूर्वगाथा कथित दिसतंय का बोर्डवरचं सगळ्यांना? पूर्वगाथा कथित प्रकाराने औदैक भावाच्या अपेक्षेने आयुच्या उच्छेदाच्या वश झाल्यामुळे, आता तिथं लावायचं निमित्त, आयुच्या उच्छेदाचं निमित्त असल्यामुळे मनुष्य पर्याय रूपाने सत म्हणजे विद्यमान असणाऱ्याचा विनाश होतो. हे एवढंच सांगितलं पहिल्यांदा एका वाक्यामध्ये की ही पर्याय आता होती आपली. आणि मग का बरं आचार्यांनी असं उदाहरण घेतलं तर म्हणले आचार्य मरून नियमाने देवगतीला जाणार आहे, म्हणून ते स्वतःच सांगतात उदाहरण की मनुष्य पर्यायामध्ये मी आता आहे, याचा नाश होऊन देवगतीला, जो जीव संयमी आहे सम्यक दृष्टी आहे तो नियमाने देवगतीला जाणार. मग म्हणून आयु मनुष्य आयु वर्तमान आहे, त्या विद्यमान वर्तमान सतचा नाश होतो. पुढं असतः
अविद्यमानस्य विद्यमानस्य देवादिजीवस्य पर्यायस्य गतिनामकर्मोदयात् भवती उत्पादः उत्पादः उ काढायचं त्यातून भवती विद्यमान असलेल्या देवादी जीवाच्या पर्यायाचा इति नामकरणाच्या उद्यात उत्पाद होतो. कसं म्हणायचं गती नामकर्माच्या उदयाचं निमित्त असताना म्हणजे असत असणारी जी देवादी पर्याय आहे देवादी कुठलीही पर्याय असेल जी आता विद्यमान नाहीये तर अविद्यमान असणाऱ्या देवादी जीवाच्या पर्यायाचा गती नामकर्माच्या उदयाचं निमित्त असताना उत्पाद होतो. इथं या आयु नामकर्माच्या उदयाचा अभाव झाला आणि पुढच्या आयुचा उत्पाद झाला किंवा मनुष्य गतीचा अभाव झाला आणि देवगतीचा उत्पाद झाला. काय म्हणले आयुकडनं लावा नाही तर गतीकडून लावा दोन्हीकडनं पण त्यांनी त्याचं निमित्त आहे त्या कर्माच्या उदयाचं आणि याचा उदय आणि याचा नाश ह्यांच्या दोघांच्या निमित्तामध्ये कार्य झालेलं आहे. मग असत म्हणजे नसलेल्या देवादी जीवाच्या पर्यायाचा गती नामकर्माच्या उदयाचं निमित्त असताना उत्पाद झाला. पुढं इति जिनवरैहि वीतराग सर्वज्ञैहि भणितम् इदं तु व्याख्यातम्. अशा प्रकारे जिनवर वीतराग सर्वज्ञांच्या द्वारे सांगितलं गेलेलं आहे. इदं तु व्याख्यातम् परंतु हे व्याख्यान करतात. पहिलं एक मिनिट काय केलं इस प्रकारे नहीं यहाँ इस गाथा में कहा है कि जीव कुठं अर्थ केलं त्यांचं इति जिनवरैहि कथितम् ऐसा वितराग जिनवर सर्वज्ञ देव ने व्याख्यान में कहा है. कथम भूतम कशा प्रकारे सांगितलेलं आहे. अन्योन्य विरुद्धम अपि अविरुद्धम अन्योन्य विरुद्ध असताना सुद्धा अविरोधी आहे. कथमिति चेत कशा प्रकारे ते अविरोधी आहे. तुम्ही कोण वाचणार असला तर जोरात तर वाचा कारण इथं कॅच होत नाही आवाज. द्रव्यपीठिकायां सतः जीवस्य विनाशः नास्ति असतः उत्पादः नास्ति इति भणितम्. म्हणजे आता पूर्वपक्ष काढून सांगायला लागले तुम्ही हे आता सांगितलेलं अविरोधी कसं काय आहे. पूर्वी द्रव्याची पीठिका जी सांगितली स्नेहा तर तिथं तुम्ही सांगितले की सत असणाऱ्या जीवाचा नाश होत नाही आणि असत असणाऱ्या जीवाचा उत्पाद होत नाही. म्हणजे इथं काय चूक झाली सांग. आचार्य सांगायलेत एका अँगलने आणि तुम्ही बघताय दुसऱ्या अँगलने. आचार्य सांगतायत पहिल्या गाथेमध्ये द्रव्य कधीही उत्पन्न होत नाही आणि नष्ट होत नाही आणि आपण त्यावेळेस बघतोय दुसऱ्या व्ह्यूने काय पर्यायाकडून बघितलं तर चुकलं आणि आपण सांगतोय जेव्हा पर्यायाकडून त्यावेळेस जर दुसऱ्यानी समोरच्यानी दुसऱ्या व्ह्यूने बघितलं तर तिथं पण चुकलं कथन. म्हणून अपेक्षा समजून घ्या म्हटलं. सत असणाऱ्या जीवाचा नाश होत नाही आणि असत असणाऱ्या जीवाचा उत्पाद होत नाही असं जे तुम्ही पूर्वी सांगितलेलं आहे. अत्र सतः जीवस्य विनाशः भवति असतः उत्पादः भवति इति भणितम् तेन कारणेन विरोधः. म्हणजे प्रश्न विचारलाय ना शंकाकारांनी की दोन्ही पण विरुद्ध आहे. मग कसं विरुद्ध आहे त्याचं स्पष्टीकरण तो करतोय. सत असणाऱ्या जीवाचा नाश होत नसतो आणि असत असणाऱ्या जीवाचा उत्पाद होत नसतो. अशा प्रकारे जे तुम्ही सांगितलेलं आहे त्या कारणाने इथं विरोध येतो. या गाथेमध्ये उलट सांगतायत म्हणून दोन्ही कथन विरोधी आहेत. तत् न असं नाही आहे. आचार्य सांगतायत की असं म्हणणं बरोबर नाही विरोध येत नाही. तत्र द्रव्यपीठिकायां द्रव्यार्थिकनयेन उत्पादव्ययौ निषिद्धौ. तेथे द्रव्याच्या पीठिकेमध्ये जे काही द्रव्याचं कथन करायला सुरुवात केली होती त्याची पीठिका सांगताना द्रव्यार्थिक न्यायाच्या अपेक्षेने उत्पादनी व्ययाचा निषेध आहे. काका काय समजलं सांगा. म्हणजे काय उत्पाद व्ययाचा निषेध आहे म्हणजे द्रव्य कधी उत्पन्न होत आणि नष्ट होतो.
हा म्हणजे द्रव्याच्या अपेक्षेने उत्पादनी व्ययाचा निषेध आहे, विरोध आहे. तिथं त्याचा कधीही द्रव्याचा उत्पाद होत नाही, व्यय होत नाही. हा अत्र तु पर्यायार्थिकनयेन उत्पादव्ययो भवतः इति नास्ति विरोधः. परंतु येथे पर्यायार्थिक नयाच्या अपेक्षेने उत्पादव्यय होतो असं जे सांगितलेलं त्याच्यामध्ये विरोध येत नाही. एकच ग्रंथ आहे, एकच आचार्य आहे किंवा अनेक ग्रंथामध्ये पण एकच आचार्य आहेत आणि सगळीकडे वेगळं वेगळं कथन करतायत. कारण विवक्षा कशी असते त्यानुसार त्याचं कथन केलं जातं. म्हणून विरोध येत नाही. तदपि कस्मात इति चेत, ते देखील कशामुळे असं विचारलं असताना सांगतात द्रव्यार्थिक पर्यायार्थिक नययोः परस्पर सापेक्षत्वात इति. द्रव्यार्थिक पर्यायार्थिक नयाच्या अपेक्षेने नाही, द्रव्यार्थिक आणि पर्यायार्थिक नय हे दोन्ही परस्पर सापेक्ष असल्यामुळे. करात अनुमान वाक्य काय सांगितलं? म्हणजे सत्चा नाश आणि सत्चा उत्पाद असतो. आणि असतचा उत्पाद होतो. तसंच सत्चा नाश आणि असतचा उत्पाद होत नाही. या दिसतंय का? कथनात विरोध येत नाही. हा हे दोन्ही कथन परस्पर अविरोधी आहेत. का? हेतू द्या. परस्पर सापेक्ष. सापेक्षत्व आहे. हा कारण द्रव्यार्थिक आणि हे पहिलं वाक्य कुठल्या न्यायचं? द्रव्यार्थिक कुठले वरचे का सस्यनाश आणि हे पर्यायार्थिक नाही का? पर्यायार्थिक न्यायाचं कथन आहे आणि दुसरं द्रव्यार्थिक न्यायाचं कथन आहे. द्रव्यार्थिक आणि द्रव्यार्थिक नाही परस्पर सापेक्ष मग असल्याने हा हेतू दिला द्रव्यार्थिक आणि पर्यायार्थिक नय परस्पर सापेक्ष असल्याने परस्पर सापेक्ष असल्यामुळे. लिखो ना. समजलं का नाही? सापेक्ष म्हणजे काय? दोन्ही एकमेकांना पूरक असतात. जसं तू काय आहे, अचिंत्यच्या अपेक्षेने आई आहेस आणि त्या तुझ्या नवऱ्याच्या अपेक्षेने पत्नी आहेस. मग तू पत्नी आहे का आई आहे? कसं काय दोन्ही पण? सापेक्षता म्हणलं जाते. तसंच इथं पण हे कथन पण बरोबर आहे, हे पण कथन बरोबर आहे. कुठलं? का बरं? तर दोन्ही नय वेगळे वेगळे आहेत आणि ते दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, विरोधी नाही आहेत. त्यामुळं सापेक्षता म्हणजे कथनची ते एकमेकांना मान्य असतात. या अपेक्षेने ते कथन बरोबर आहे. म्हणून हेतू दिला द्रव्यार्थिक पर्यायार्थिक नय परस्पर सापेक्ष असल्यामुळे हे कथन अविरोधी आहे. अत्र यद्यपि पर्यायार्थिक नयेन साधि सनिधनं जीवद्रव्यं व्याख्यातं तथापि लिहित नाही का? खरडी जरासं वरती नाही, लय दिवसात लिहिलं नसणार. अत्र यद्यपि पर्यायार्थिक नयेन साधि सनिधनं जीवद्रव्यं व्याख्यातं तथापि शुद्धनिश्चयेन यत एव अनादि अनिधनं टंकोत्कीर्ण न्यायक एक स्वभावं निर्विकार सदा आनंद एक स्वरूपं च तद एव उपादेयम इति अभिप्रायः. आता ह्याचा अध्यात्म सांगतात, हे समजून काय फायदा तुम्हाला? तर काय घेतलं? येथे जरी पर्यायार्थिक नयाने साधी सनिधन जीवद्रव्याचं व्याख्यान केलंय तरी देखील शुद्ध निश्चय नयाने जेच अनादि अनिधन टंकोत्कीर्ण न्यायक एक स्वभाव आणि निर्विकार सदा आनंद एक स्वरूप जीव आहे, आत्मा आहे, स्वभाव आहे, तेच माझ्यासाठी उपादेय आहे. अशा प्रकारे अभिप्राय आहे गाथेचा. काय समजलं? जरी साधी सनिधन सांगितलंय तरी त्याच्याकडे दृष्टी देऊ नका. जीव भलेही एकापेक्षेने साधी आहे, एकापेक्षेने शांत आहे, तरी सुद्धा जर त्याच्यावर दृष्टी ठेवणार आपण, त्याला लक्ष बनवणार, त्याला विषय करणार ध्यानामध्ये, तर नियमाने आकुलता होणार. म्हणून सांगितलं कुठं दृष्टी ठेवा? मग शुद्ध निश्चयाने जो अनादि अनिधन स्वभाव आहे, जो कधीही नष्ट होणार नाहीये, त्याचा आश्रय घेतला तर आपल्याला सुद्धा अविनश्वर सुखाची प्राप्ती होते.
पर्यायातलं सुख अनुभव करू शकतो आपण. स्वभावातलं सुख कसं जाणणार? कशावरून म्हणतात ते शाश्वत आहे? जेव्हा आपण ध्यानाला विषय घेतो त्यावेळेस तिथं पण त्या ध्यानामध्ये आनंद होतो की, पण परत दुसऱ्या समयाला नष्ट होतो तो आनंद, म्हणून तो पण विषय आनंद देणारा नाही असं म्हणेल कोणतरी. कसं खुलासा करणार मग? काय प्रश्न कळलं का? मी जेव्हा अनुभव घेतो त्या क्षणामध्ये आनंद होतो, पण दुसऱ्या क्षणामध्ये काय मग कुठं राहतो शाश्वत आनंद? मग तो पण विषय म्हणू नका. अनादि अनंत आनंद देणारा तो आहे. पर्याय नष्ट होणार आहे, पण तो पर्याय ज्या विषयाला हे करतो आपल्या लक्षात, मग तो विषय कुठं नष्ट होतो. मग मग ठीक आहे. मग काय म्हटलं म्हणून की पर्यायामध्ये ज्या विषयाला आपण धरलंय तो विषय सुखरूप आहे का सुखरहित आहे? नित्य आहे का अनित्य आहे? हा, मग तिथं हे पण नित्य आहेत की विषय. पुद्गलाला विषय बनवलं मी नित्य आहे, पण सुख गुणरहित आहे. आपण विषमता आहे ना. इथं कसं नित्य विषयातून जेव्हा जेव्हा अनुभवणार तेव्हा सुखच येणार. म्हणूनच कसं म्हणायचं आम्हा सांगते की स्पर्श रसगंध वर्ण सहित ज्ञान आनंद गुणरहित. हा विषय धरला तुम्ही तर तिथून कधीही आनंदाची प्राप्ती होणार नाही. मग जेव्हा तुम्ही ध्यानामध्ये विषय बनवणार त्यावेळेस कसा एकत्व विभक्त सुंदर आत्मा विषय बनवा. PhD चालू आहे त्याच्यावर. तर तो विषय धरला तर नियमाने तुम्हाला सुंदरता, म्हणून त्यांनी वाक्य कसं घेतलं होतं, एक स्वतंत्रता ही सुंदरता आहे, संकरता ही कुरूपता आहे. काय म्हणते? स्वतंत्रताच सुंदरता आहे आणि संकरता म्हणजे मिसळणं एकमेकामध्ये, तीच कुरूपता आहे, असुंदरता आहे. लिखो, मी सुंदर आहे का कुरूप आहे? म्हणून ध्यानात विषय कशाला बनवतो त्याच्या अनुसार आपल्याला पण सुखाची आनंदाची प्राप्ती होणार आणि शाश्वत राहणार की नाही हे पण आपल्या त्या विषयावर अवलंबून आहे. त्या पर्यायात तुम्ही त्या विषयाला पकडलंय म्हणून तो आनंद प्राप्त झालाय. पुन्हा दुसऱ्या पर्यायात पकडा तर आनंद मिळणारच नाही असं नाही आहे. पर्याय आहे ती क्षणिक आहे, नष्ट होणारी आहे, पण जो आत्मा आहे ध्रुव आत्मा तो नित्य आनंद रूपच राहणार आहे. म्हणून येथे जरी पर्यायार्थिक न्यायाच्या अपेक्षेने साधी सनिधन सांगितलंय जीवाला, या गाथेमध्ये सांगितलंय सतचा नाश होतोय आणि असतचा उत्पाद होतोय, तरी सुद्धा तो माझ्यासाठी अनुभूतीचा विषय नाही. पंचपरमेष्ठी अनुभूतीचा विषय आहे की नाही? मग त्यांना अवलंबन घ्यायचं का नाही? व्यवहाराने जो आपण अशुभ विषय आपण करतो त्यापेक्षा काहीतरी एक सुरुवातीला अवलंबन म्हणून दोनच कॅटेगरी आहेत की नाही, एक तर सुखाचा प्राप्ती होणार नाही तर दुःखाची प्राप्ती होणार. त्यापेक्षा म्हणलं सुखाचं प्राप्ती म्हणलं तर त्यांनी अवलंबन घेणे. मग ज्या विषयाला धरतो त्या विषयातून एकतर सुख यायला पाहिजे नाही तर दुःख यायला पाहिजे असं म्हणा. मग माझा एक स्वभाव आहे तोच मला सुखाचं कारण आहे असं तुम्ही सांगता. मग त्यांनी वाक्य कसं घेतलं होतं एक त्याच्यामध्ये, जिनदर्शन दुःखाचं कारण आहे. बरोबर का चुकीचं? कसं? मग जिनदर्शन करायचं नाही अपेक्षित आहे. मग करायचं काय? करताना पण आपुलता नष्ट झाली तर काही नाही, पण आपुलता नष्ट होणार ते फक्त आत्म्याच्या आश्रय. करायचं का नाही जिनदर्शन? मग करायचं की त्यांच्याकडून आपल्याकडे यायचंय. व्यवहार सोडला तर निश्चयाकडे पण पोहोचणार नाही. म्हणून म्हणलं की एखाद्याला ऐकताना विपरीत भासित वाटेल की जिनदर्शन कसं काय आकुलतेचं कारण, दुःखाचं कारण. तर जो जो विषय इंद्रियातून तुम्ही ग्रहण करणार, जो जिनदर्शनचे नियम आहे त्यांना बघतो तर किती आपण प्रतिबिंब स्थानीय पंचपरमेष्ठी आहे. आणि जेव्हा इंद्रियातून विषयाला जाण्याचा प्रयत्न करणार नियमाने तिथं आकुलता आहेच. कारण एकतर क्रम आहे, परत बाधा आहे, परत सापेक्षता आहे, काय ना काय शिथिलाचार झाला, दिसायला कमी झालं, डोळ्याला दिसेच ना समोर कुठली मूर्ती आहे, मग किती आकुलता होणार. म्हणून म्हणलं करा, जिनदर्शन करायला नकार नाही आहे, पण त्याचं अधीनता नको. म्हणून तर मग ध्यान शिबिरामध्ये वगैरे जिथं प्रतिमा नसेल अशा ठिकाणी पण ध्यान करतो आपण. मग तिथं कोणाला विषय बनवतो?
त्याचं दर्शन केल्यावरच मला अनुभव होणार म्हटलं तर शक्य नाही आहे ते. आणि किंवा मग अवलंबनातच राहिलो, अजून बाहेरच राहिलो. मग परोक्ष ज्ञानाने अनुभव घेतला तर नियमाने तिथं अतिंद्रिय सुख मिळणार नाही. आणि जिथं त्या इंद्रियांचं अवलंबन सोडणार आणि त्या विषयाला धरणार तर तो नियमाने आनंददायी विषय असणार. म्हणून बहिरंगामध्ये कोणीही असू देत, मग ते जिनदर्शन, जिनोपदेश, काय काय सांगतो आपण, जाती स्मरण, हे सगळं बहिरंग कारणं आहेत जी तर ती सगळी अवलंबनाने सहित आहेत. म्हणजे त्याचं जोपर्यंत अवलंबन असणार तोपर्यंत सम्यक दर्शन नाही. भलेही त्याला म्हणतायत की त्याने काय वाक्य वापरलं होतं त्याच्यामध्ये की ते त्याचं उपादान म्हणा, क्षणिक उपादान आहे पूर्व पर्यायामध्ये त्याचं. जिनदर्शन केलं आणि त्याच्यानंतर जर तसा मी आहे असा अनुभव केला स्वतःला तर अनुभूती होणार. पण पूर्व पर्यायामध्ये जिनदर्शन कारण आहे, उत्तर पर्यायामध्ये सम्यक दर्शनाचं कार्य झालं. त्यामुळे ह्याला उपादान म्हणा चालतंय, क्षणिक उपादान, पण ह्याचा अभाव झाल्यावरच शुद्ध पर्याय प्रगट झाली आहे. त्यामुळं या पर्यायात जो विषय आहे तोच सम्यक दर्शनाचं कारण आहे. पण जिनदर्शन आणि शुद्धोपयोग ह्याच्यामध्ये कार्य कारण संबंध नाही. का? अभावात्मक कारण आहे. कारण कारण कार्य संबंध किंवा कर्ता कर्म संबंध एका द्रव्यात लावला, एका पर्यायात लावला, एका द्रव्यात लावला होता. आणि उपादान उपादेय 2 द्रव्यात त्यांनी घटवलेत जैन तत्वमीमांसामध्ये. मग पूर्व पर्याय ही उपादान आहे, उत्तर पर्याय उपादेय आहे. मग जेव्हा उपादानाचा अभाव झाला त्यावेळेस उपादेय म्हणजे ती स्वयं ती पर्याय करता आहे, ती पर्यायच कर्म आहे. त्यामुळे त्या एका पर्यायात कर्ता कर्म संबंध घडतो. पण जिनेंद्र भगवंतांचं दर्शन किंवा जिनेंद्र भगवान माझ्यासाठी सम्यक दर्शनाला उपादान रूप कारण नाहीत, काय म्हणायचं, कर्ता रूप कारण नाहीत. असते तर जर जिनेंद्र भगवंतांमुळे मला सम्यक दर्शन झालं तर काय आपत्ती येईल असं म्हणलं तर शुभ भावाने सम्यक दर्शन नाही. सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल. हां, म्हणजे जिनेंद्र भगवानच सगळ्यांच्या सम्यक दर्शनाला कारण ठरायला पाहिजेत. म्हणजे तिथं एकाला सम्यक्त्व करून दिलं आणि एकाला नाही दिलं असं म्हटलं तर बाधा येईल ना. म्हणजे एखादा जीव सम्यक दृष्टी होईल आणि एखादा नाही होणार. मग त्यामुळं मग पक्षपाती म्हणावं लागतील भगवंतांना. पण भगवान तर पक्षपाती नसतात. मग त्यांचं दर्शन करून जो स्वतःला अभिमुख होतो, स्वतःला विषय करून जाणतो, त्याला नियमाने सम्यक दर्शनाची प्राप्ती होणारच. काय म्हणले, भगवंतांचं दर्शन का करायचं? त्यामुळे स्वतःचा विषय कळतो. हां, म्हणजे त्यांनी त्यांच्या विषय केलेले आहे म्हणून त्यांच्या अनुकरणाने माझे स्वभावाचे अवलंबन घेतले तर मी पण सम्यक दर्शन प्राप्त. म्हणजे एखादा जीव आहे, समजा तुम्ही संसारात जगताना पण एखादा जीव प्रसन्न राहतोय, आनंदी राहतोय, त्याच्याशी बोलायला, त्याच्या जवळ राहायला आपल्याला आनंद आहे का? सतत काय ना काय उदास, शोक अशा रीतीने राहणार आहे, सारखं रडगाणं गाणार आहे, ह्याच्याजवळ राहायला तुम्हाला आनंद का बरं? त्याचा आनंद तुम्हाला देणार नाही तो. हां, म्हणजे जसं वातावरण असतं तसा प्रभाव आपल्यावर होत असतो. तो जर सारखं रडारडी करतोय तर तुम्ही बसून कारण नसताना पण रडणार त्याच्याजवळ. हां, त्याला कंपनी द्यायला का? मग तसं म्हटलं की बहिरंगात कोण जर आनंदी राहते तर त्याच्याकडे बघून आपल्याला पण दुःख विसरतं आपलं. कदाचित आपण काय उदयात असणार, प्रतिकूलतेत असणार, तर म्हणून काय येतात गुरूंच्या सानिध्यात लोक. त्रस्त असताना तुम्ही संसारामध्ये, म्हणून तुम्ही येता कुठं? हां, का बरं? काय होतं त्यांच्याजवळ आल्यावर? आपल्या डोक्यातले ते विषय दूर होतात ना जरा, आणि मग काय करायला पाहिजे विचार हे कळतं. म्हणून त्या सानिध्यात जायचं आणि त्यांच्यासारखं अनुभव करायचा प्रयत्न करायचा असतो. नाहीतर घरातल्या मोहींजवळ राहिल्यावर कधी आपल्याला साधनेची ओढ लागणार, कधी आपण ते त्याज्य आहे असं भाव होणार आपल्याला. हां, म्हणून म्हटलं होतं ना परवा एक दिवस, काय वितरागता वाढवायची तर रागीच्या सानिध्यात राहून उपयोग नाही. थोडा काळ काढायचं, तिथं राहावं लागतं, ही मजबुरी. आपल्याला भाव असे असावेत की नको आपल्याला हे सानिध्य, किंवा जे कोणी सानिध्यात असतील त्यांना सुद्धा वैराग्याची प्रेरणा व्हावी.
तुमच्याकडे बघितल्यावर धर्म करावा असं भाव व्हावेत त्यांना. तुम्ही काय करता, तेच धर्म करत नाही, त्यांच्याच जवळ जाणारच नाही आम्ही. असं नाही, त्यांच्यात धर्म आहे की नाही तेवढं धर्माचा अंश ग्रहण करा. आपल्यात जे नाही आहे ते दुसऱ्याकडनं ग्रहण करायचं. सगळ्याच्यामध्ये काय ना काय पॉझिटिव्ह पॉईंट असतो का नाही, तेवढं ग्रहण करायची दृष्टी. म्हणजे जसं ते हंस असतो तो त्या दूध आणि पाणी मिक्स केलेलं असलं तर नेऊन ठेवून बघा त्यासमोर, तुमचं दूध संपून जाईल तुमच्या हातात पाणी राहणार सगळं म्हणजे ते फक्त तेवढंच ग्रहण करतं चांगलं अंश. तसं म्हटलं आपण पण कोणाच्याही सानिध्यात गेलो तरी, घरात राहतोय त्या रागी द्वेषींच्या सानिध्यात तरीसुद्धा प्रत्येकातले चांगले गुणधर्म ग्रहण करा तर आनंदी जगणार. आणि तेच काहीतरी हे ती अशीच आहे तो तसाच आहे, किंवा त्याच्यामध्ये एवढं चांगलं आहे पण ते सगळं लई वाईट आहे. म्हणजे जास्त कशावर दृष्टी गेली आपली, म्हणून तशी नको. आपल्यामध्ये दृष्टी चांगली ठेवा ना, गुणग्राहकता म्हणते. जर ज्याची दृष्टी गुणग्रहण करणारी असेल तर कोणाच्या पणकडे जाऊ दे, तर तिथं त्याचा तो स्वतः काय म्हणायचं परिवर्तित होणार नाही. समोरचा जसं म्हणलं ना, एक मुलगा होता आणि तो शाळेमध्ये शिकताना खूप वर्ष फेल झाला होता, तरी पण ती खेडेगावातली शाळा म्हणल्यावर त्याला परत बसवत होते आणून. म्हणजे आता तो वयाने खूप मोठा होता आणि त्या शाळेतली सगळी पोरं आता लहान होती ना, काहीतरी 8वी 10वीच्या वर्गात असं वगैरे, आणि तो 3 4 5 वर्ष असं मोठा होता आणि त्याला आणून बसवलं होतं शिकायला म्हणून त्या शाळेत. आणि नेमकं त्या वर्षी त्या शाळेत त्या क्लासला नवीन टीचर आले होते आणि त्यांना हे काय माहीत नव्हतं. मग एवढं कळलं की तो मोठा आहे किंवा फेल होऊन आलेला आहे वगैरे असं, पण त्याचा स्वभाव काय आहे वगैरे असलं काही माहीत नव्हतं. आणि त्या मुलाला ॲडिक्ट होती तंबाखू खायची. आणि तो सगळ्या पोरांमध्ये बसायचा, क्लास 20 संपलं की लगेच त्याचं चालू असायचं काम. आणि ते आलेले सर होते ते एकदम सज्जन, एकदम व्यवस्थित वळणवाले वगैरे होते. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की तू असं करू नको, शिकवायला लागले त्याला खूप चांगलं की तू असा अभ्यास कर, तुझं कल्याण होईल वगैरे. पण स्वभाव असतो नाही का त्याचा, आणि एवढं 4-5 वर्षात कधी झालं नाही, या वर्षात कसं व्हायचं. मग ते मुलगा म्हटला की तुम्ही माझी सेपरेट ट्युशन घ्या, म्हणजे मी अभ्यास तर करेन. आता काय झालं, जवळ जाऊन एकटा बसायला लागला ना. आता हा काय करतोय, तंबाखू खातोय आणि ह्यांनी शिकवायला लागले. मग आता 1दा 2दा 4दा झालं पण त्याचं काय ते सुटं ना खायचं. मग आता ह्यांनी 4 वेळा समजावून सांगितले की तू ते सोड, ते खाऊ नको. आता नंतर तो पण सॅच्युरेट झाला आणि तो काय म्हणतोय, हे खाल्ल्याने माझं लक्ष लागतं. म्हणला किती चांगलं समजतंय तुम्ही, काय सांगायला. तुम्ही तर कधी एक्सपिरियन्स केला का म्हणला, खाल्ल्यावर काय असतं त्याचा अनुभव. म्हणलं मला किती चांगलं कळायला लागलं. आता काय झालं, ह्याचे भाव सानिध्य असतं ना, थोडंसं कसं इफेक्ट होतं बघा की. आणि मग तो म्हटला की पहिला 1-2-3दा विरोध केला, परत शांत बसला. आणि म्हटलं तुम्ही आज टेस्ट करून बघाच म्हटला. मुलगा सराला बरं का. म्हटलं तुम्हाला असलेली तुमचं एक्सपिरियन्स अजून थोडंसं चांगलं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल, तुमची बुद्धी अजून तीक्ष्ण होईल. आता ह्यांनी 1दा-2दा नाही म्हटल्यावर परत टेस्ट केली. आता काय झालं, बंदे दिकव पारिणामी कौच म्हणतात ना, ज्याचा अधिक प्रभाव असतो ना, त्याचं अधिक गुण असतो, त्याचा प्रभाव पडत असतो. आणि मग तो असं करत आता हळूहळू ह्याच्या पण काय म्हणायचं तिकडचा फ्लो सगळा इकडे यायला लागला. आता ते बोर्ड आणि खडू आणि पुस्तक सगळं बंद झालं. आता दोघंजण अशा बसायला लागले शिकायला. आता मग काय शिकणार, ह्यांची शाळा बंद झाली, आता त्याची शाळा सुरू झाली. म्हटलं पत्ते असे खेळायचे असतात म्हणजे सगळं उलटी शाळा सुरू झाली. आता कशासाठी सांगत होतो, कोणाच्या सानिध्यात जातो तसा प्रभाव आपल्यावर पडतो. म्हणून लौकिकामध्ये पण कसं राहावा म्हणते, विवेकपूर्वक आपलं शेजार धर्म किंवा काय म्हणायचं एखादं कोण व्यापारी किंवा पार्टनर्स वगैरे असतात, तर त्यांच्याबरोबर आपलं जेव्हा आपण व्यवहार करणार त्यावेळेस ते कसे आहेत हे व्यवस्थित सगळं परीक्षण करून करा. नाहीतर मग कुठं आपल्याला फळ भोगावं लागणार ते सांगता येत नाही. काय सांगत होता का नाही ना काकी? सत्संगती तेच म्हणतो की आपण. असंच संगतीमध्ये गेलो तर आपण नियमाने प्रभावित होतो, कारण अनादीपासूनचे संस्कार केलेत स्वतःवर आणि त्याच्यामध्येच आपला इंटरेस्ट जास्त असतो. आणि त्या रुचीला थोडंसं वाव मिळायला लगेच काय म्हणतो आपल्याला क्रोध आला होता एखाद्या विषयी, आणि समोर येऊन
साधू बसले समजा, तुमचा क्रोध काय झाला? का बरं? तुम्हाला वाव मिळणार नाही आहे त्यांच्या ठिकाणी गेल्यावर. आणि तेच मला क्रोध आलाय एखाद्या व्यक्तीविषयी आणि दुसरी व्यक्ती आली की ती पण तिच्यावर क्रोधी आहे आणि ते समोर येऊन भेटल्यावर काय होणार सांगा? स्फोटच. ब्लास्ट एकदम. म्हणजे म्हणून म्हटलं ना परवा दिवशी, सल्लागार असं मिळायला पुण्य लागतं. कोण? कसा सल्लागार जवळ मिळतो आपल्याला? आपलं जोडीदार असेल, आपले मुलं असतील, आपल्या कषायाला वाव देणारे आहेत का कषायाचा नाश करणारे आहेत? आपल्याला काय करायचं हे ठरवायचं. जसं मागं पण सांगितलं होतं की माझ्या बहिणी येतात जेव्हा सासरून माहेरी, आईशी बोलणार आता त्यांचे गॉसिप फिमेल, तर ते माझी सासू अशी, माझे सासरे असे, माझं दीर, माझं नवरा आणि माझे सगळं फॅमिली असं सांगायला लागलेत. आता आईचं रोल काय असते सांगा? तू जाती घरी गेल्यावर आईला सगळं सांगत असणार, हे चांगले, हे वाईट, हे असं वाटते. हां. मग ती आईचं रोल किती इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये, जेव्हा ती असं भाव करते आहे. मग तिथं म्हणलं काय, आई आहेच ना समोर माझ्या. जर तिचं ऐकून घेऊन बोलणं, आपण तिचं स्थितीकरण करायला पाहिजे की ते कसेही असू देत, ते तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, घरात आदरणीय आहेत. त्यांचं जर धर्माच्या विरुद्ध आचरण असेल तर समजावून सांगा. जर ते बदलण्यासारखे असतील तर सारखं संबोधन करा. नसतील, तू आकुलता नाही करायला पाहिजे त्याच्यामध्ये. किंवा हे चांगलं आहे ते वाईट मी जाऊन तिसऱ्याला सांगण्यात किती पॉईंट आहे सांगा? काय भैया, तुमचे कोणतर पार्टनर आहेत आणि ते तुमच्याशी वाद घालत आहेत, आणि तुम्ही कोणाला सांगितल्यावर तो वाद संपणार? त्यांच्याशी उलटं डिस्कस करा. म्हणले ना ते समोर उलटं फेस टू फेस बोलण्यात पॉईंट आहे का जाऊन तिसऱ्याला आपण सांगण्यामध्ये? आणि मग आपण दुसऱ्याला जाऊन सांगितल्यावर काय करणार? तो दुसरा त्याची निंदा करणार. म्हणजे तो, तुम्ही आणि ते तिसरा, तिघं पण कषायामध्ये राहणार, तिघांचं पण परिणाम कलुषित राहणार. आणि निंदेचं फळ काय आहे? नीच गोत्र. नीच गोत्राचं बंद होतो त्याच्या निमित्तात आपल्याला. हां, म्हणून उलट तुम्ही ज्ञानी आहे ना, तो समोरचा अज्ञानी आहे. तुम्ही जाऊन स्थितीकरण करा ना स्वतः त्याचं, की तू हे कशाय केलेत, हे चुकीचं आहे, तू असं करणं योग्य नाही आहे, तू असं कर, क्षमावली कर वगैरे. मग तिथं ते स्वतःचं स्थितीकरण करायचं त्याच्यामध्ये सुद्धा. हां, म्हणजे म्हणलं ना तिथं जम सक्कैतम की रई, जेवढं शक्य आहे ना तेवढा प्रयत्न करा. नसेल ना, आपली आकुलता नाही होऊ द्यायची त्याच्यामध्ये. मग त्यामुळं त्याच्याबद्दलचं कसं नाही, त्या जीवाचा पण परिणाम चांगला राहू असं भावना एवढंच करू शकतो आपण, त्याच्यावर काय करू शकत नाही. काय म्हणले पद्माबेन? कोणी कसाही असू दे, तो वाईट आहे म्हणून आपण कोणाला सांगायचं नाही. सांगितल्यावर आपण त्याची निर्जरा करतो, कळतंय का आपल्याला? तुमच्या आधी मोक्षाला जाणार तो. बघा कोण जाणार पहिला. आता रनिंग रेस लावा. ज्याच्याबद्दल आपण एखाद्याला अपशब्द बोलून सांगतो ना, त्याचं कर्म लवकर संपतं, तो लवकर मोक्षाला जाणार आणि आपण इथंच बसणार. मग एखाद्या जीवाचं वाईट विचारायचं तर पण एकाला सांगितलं, त्यांनी सांगितले, सगळ्या काय करणार? एवढ्या निमित्तात त्याची जी निर्जरा खूप होणार, माहिती का? ज्यांची होणार आहे, पण तू तेवढ्या तुम्ही सगळे कशाही होणार. त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार करतो, मग तू तेवढं सगळं बरोबर. कसं बनले. म्हणून आपण कोणाबद्दल तसे परिणाम करायचे नाहीत. आपल्याला दिसलं ना हा वाईट आहे, ठीक आहे न्याता, त्याच्या पुढं जावा. दुसऱ्या पर्यायात आपल्याला सुद्धा त्याच्याविषयी नको तसले रागद्वेष. म्हणून समता जेवढी ठेवतो ना तेवढा संसार सुलभ आहे. नाहीतर परत इथंच खिचपत पडायचं आणि रागद्वेष करत भोगत बसायचं. मग ह्याच्यातून बाहेर पडायचं तर स्वतःला जाणं. वीतराग वीतद्वेष स्वभाव जाणा. हा मी आत्मा आयु कर्म रहित आहे, गती कर्म रहित आहे, निर्गती स्वरूप आहे, निरायुष्य स्वरूप आहे.
माझ्या स्वभावामध्ये कशाय भाव नाहीतच. समता स्वरूपोहम ज्ञाता स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो हरिहंत